सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव्ह विथ टशन या स्टोरीचे 48 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता आर्यनने स्वीटीसाठी 6 डायमंड ज्वेलरी सेट घेतले व्हॅलेंटाईन डेचे गिफ्ट देण्यासाठी. आणि त्यात निकी खूप खुश होती. तिने चॉईस केलेला नेकलेस स्वीटीला अजिबात छान न दिसणारा नेकलेस सिलेक्ट केला म्हणून. आर्यन आणि स्वीटी संध्याकाळी आपला फोन हातात घेऊन बसले होते आणि एकमेकांना फोन लावत होते. पण त्यांचे फोन एंगेज येत होते. एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. आठवण तर येत होती, पण उगीचच मोठ्या मोठ्या बाता करायचे की मी नाही तिला फोन करणार, मी नाही तिला बोलणार, मी राहू शकतो तिच्याशिवाय. स्वीटीसुद्धा तशीच म्हणत होती रागात की मी त्याचं तोंडही बघणार नाही, मी त्याचं नावही काढणार नाही. पण आता त्यांचा मेंदू आणि त्यांचं तोंड एकमेकाचा विचार करत नव्हतं, नाव काढत नव्हतं. पण त्यांचं मन, ते हार्ट जे एकमेकांसाठी बनलेलं होतं आणि एकमेकांचं नाव सतत घेत होतं, ते हार्ट सतत एकमेकांचं नाव घ्यायचं, एकमेकांकडे ओढलं जायचं. आणि आता स्वीटीनं खाली ठेवलेल्या त्या फोनकडे बराच वेळ बघितलं आणि म्हणाली, इतका वेळ बोलतोय का तो त्या निकीसोबत? किती इम्पॉर्टन्स देतो तिला. तिचा हात मोडला तर किती धावपळ केली त्यानं. आणि इथे माझा हात फ्रॅक्चर झालाय तर त्याला काहीच देणं घेणं नाही. आर्यन, तू बदलला आहेस का? तू माझाच आर्यन आहेस का? आणि पुन्हा समजूतदार स्वीटीनं फोन घेतला आणि त्याला मेसेज केला, हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि इकडे आर्यनची मेसेज ट्यून वाजली आणि कुणाचा मेसेज आहे हे बघण्यासाठी त्यानं पटकन फोन घेतला तर परीचा होता. परी दरवर्षी त्याला हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हणून विश करायची. पण आर्यन समोर असला की स्वतःच्या कृतीतून दाखवून द्यायची की तसं काहीच नाही आपल्या मनात. आपण सगळ्यांवर प्रेम करतो. मग प्रेम फक्त प्रियकर प्रियसी नवरा बायको यांच्यावरच आहे असं व्यक्त का करायचं? आपल्या फ्रेंड्सवर सुद्धा आपण प्रेम करतो. आणि किरकोळरित्या खूप कॅज्युअली ती त्याला हॅपी व्हॅलेंटाईन डे विश करते असं तरी आर्यनला वाटायचं. पण परीच्या कुठेतरी एका मनाच्या कोपऱ्यात आर्यन होता आणि म्हणून ती त्याला व्हॅलेंटाईन विश करायची. तिनं तिची मर्यादा न मोडता तिचं मित्रप्रेम तसंच मनात जपलं होतं. आणि आताही हॅपी व्हॅलेंटाईन डे म्हणून त्याला विश केलं. मग आर्यनने सुद्धा तसंच तिला विश केलं. आणि अजून स्वीटीनं मेसेज केला नाही म्हणून रुसून झोपली. मग पुन्हा स्वीटीने इकडे मेसेज टाईप केला होता पण तो अजून सेंड केला नव्हता. आर्यनने बघितलं तर ती अजूनही ऑनलाईन होती आणि त्यानं फोन ठेवला. मग तिनं तो मेसेज सेंड केला. आर्यनने पटकन फोन बघितला तोपर्यंत स्वीटीने डिलीटसुद्धा केला तो मेसेज. कारण तिला लाज वाटली स्वतः होऊन त्याला बोलायची. चूक त्याची आहे, त्यानं मला अगोदर बोलावं असं तिला वाटत होतं आणि त्यानंच आधी तिला विश करावं. आणि आर्यनने तिचा विचार केला, तिने काय मेसेज केला असेल आणि तिला विचारतो म्हणून त्यानं मेसेज केला. काय लिहिलं होतं? डिलीट कशाला करायचं, डरपोक कुठली, मी ते वाचेन म्हणून घाबरलीस ना? आणि मग स्वीटीसुद्धा चिडली आणि तिने मेसेज टाकला, आय हेट यू असं लिहिलं होतं. आणि आर्यनने ते वाचून तोही चिडला. त्यानंही आय ऑल्सो हेट यू असं रागात लिहिलं आणि फोन ठेवला. आणि स्वीटीनं सुद्धा फोन ठेवला. आणि इकडे ठरल्याप्रमाणे निकी आर्यनला फोन करायला लागली. आर्यनने 2 वेळा फोन टाळला कारण जिला बोलायचं होतं ती तर बोलतच नव्हती. पण निकी सतत फोन करत होती आणि त्यानं फोन घेतला. आणि निकी म्हणाली, आर्यन, तू तर म्हणाला होतास की तू व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार नाहीस कारण तुला ते फालतू वाटतं. मग तू स्वीटीसाठी डायमंड ज्वेलरी सेट का सिलेक्ट केलास? आणि आर्यन म्हणाला, कमॉन निकी, व्हॅलेंटाईन डे आम्ही चिडलो म्हणून नाही सेलिब्रेट झाला तरी आज ना उद्या होईलच की. प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा थोडीच असतो. प्रेम तर रोज व्यक्त करू शकतो आणि केलं पाहिजे. आणि निकी म्हणाली, हो तुझं बरोबर आहे. पण आर्यन, मी काय म्हणते, स्वीटी ना उगीचच ओव्हर करते आणि मला माहीत आहे तू माझ्यासोबत बोलतो
तुझी आणि माझी फ्रेंडशिप तिला आवडत नाही आणि अजूनही तू मला इम्पॉर्टन्स दिले आणि नेकलेस सिलेक्ट करायला सांगितलं. मग तर स्वीटीला ते अजिबात आवडणार नाही. बघच तू. असं निकी आर्यनला मुद्दाम सांगत होती, जेणेकरून आर्यनने आणखीनच स्वीटीवर चिडावं. आणि आर्यन म्हणाला, निकी तेच ना, मी काय म्हणतो, तुला इतकं इम्पॉर्टन्स देण्याची काय गरज आहे का तिला? ती कुठे, तू कुठे? बेस्ट फ्रेंड ही बेस्ट फ्रेंड सारखी असते आणि कितीही बेस्ट असली तरी आफ्टर ऑल ती फक्त फ्रेंड असते आणि घराच्या बाहेर असते. पण लव, प्रेम, बायको आणि माझी ती वाईफ आहे यार. आणि तिची जागा ना माझ्या हार्टमध्ये खूप वर आहे. जागा म्हणण्यापेक्षा ती माझं अख्खं हार्ट आहे आणि तिथे फक्त तीच असते. हे तिला कळत नाही का? तुझी आणि तिची कंपॅरिझन होऊच शकत नाही. पण ती सिली गर्ल आहे ना, तिला कळतच नाही की माझ्यासाठी सर्वात जास्त ती इम्पॉर्टंट आहे. उगीच फिमेलवाला इगो घ्यायचा आणि रुसायचं. आता असं आर्यन म्हणाला आणि निकीचा तिकडे चेहरा खूप खूप पडला. म्हणजे आर्यन तिला फक्त फ्रेंड म्हणून भाव देत होता, बाकी काहीच नाही. आणि निकी हे पण समजून चुकली की स्वीटी त्याच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आणि निकी म्हणाली, मग आर्यन, जेव्हा तुझ्यावर वेळ येईल की तुझी बायको किंवा तुझी फ्रेंड यापैकी एकाला निवडायचं तर कोणाला निवडशील? आणि आर्यन आता थोडासा कुत्सितपणे हसला आणि तिला म्हणाला, तुला काय वाटतं, मी कोणाला निवडणं पसंत करीन? आणि निकी म्हणाली, मी कसं सांगू, तू सांग ना, मी तुला प्रश्न विचारला आहे. आणि आर्यन म्हणाला, जेव्हा अशी वेळ येईल ना, तेव्हा जे खरं आहे, जे योग्य आहे, मी त्याला निवडणार. कारण जेव्हा असे वाद निर्माण होतात ना, तेव्हा नक्कीच एक जण खरा असतो आणि एक जण खोटा असतो. दोघेही खरे असतात तेव्हा वाद निर्माण होत नाहीत, त्यांचं एक मत असतं. त्यामुळे जो खरा आहे मी त्याला निवडणार. आणि आता फोन ठेवू का? उद्या आपल्याला खूप मीटिंग करायच्या आहेत ना, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि निकीच्या थोबाडीत मारल्यासारखं झालं. आणि उगीचच आर्यनच्या खूप जवळ जाण्यासाठीचा प्रयत्न जसाच्या तसाच राहतोय की काय, असं तिला वाटलं. हा मुलगा कितीही प्रयत्न केले तरी त्याच्या हार्टजवळ कोणाला येऊ देत नव्हता आणि तो फक्त प्रोजेक्टसाठी माझा वापर करतोय का, असं तिला वाटलं. पण कितीही तू ज्वेलरी सेट घे आर्यन, आफ्टर ऑल मी तुला तिच्याकडे जाऊ देणारच नाही, असं म्हणून तिनं आणखीन एक नालायकपणा करत स्वीटीकडे ते ज्वेलरीचे सेट होते त्याचे फोटो पाठवले आणि म्हणाली, स्वीटी, आर्यनने तुझ्यासाठी सेट सिलेक्ट करायला मला विचारलं. त्यानं माझी चॉईस विचारली. वी आर बेस्ट फ्रेंड. आणि आता तोही मेसेज बघितला आणि स्वीटीला तिचा राग आला. पण तिला हेही कळलं की आर्यनने तिच्यासाठी ज्वेलरी सेट घेतला आहे. आणि स्वीटीच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली. कारण काहीही झालं तरी तिचा पियाजी हा तिचा पागल पियाजीच होता. हे सगळं तो मिस करणार नव्हता. गुपचूप गुपचूप सगळी तयारी करणार हे तिला माहीत होतं. आणि तो कितीही चिडका असला तरी असे प्रेमाचे क्षण वाया घालवत नव्हता. आणि तिचा पागल पियाजी तिच्यासाठी किती पागल आहे हेही तिला माहीत होतं. आणि मग त्या आनंदातच स्वीटी झोपली. पण जाता जाता एक खट्याळपणा करून गेली. स्वतःच्या मोडलेल्या हाताचा आणि गळ्यात अडकवलेल्या हाताचा एक सेल्फी काढला आणि स्टेटसला ठेवला, जेणेकरून त्यानं बघावा. आता त्यानं नाही बघितला, पण निकीनं लगेच बघितला आणि म्हणाली, ओ माय गॉड, म्हणजे हिचा पण हात फ्रॅक्चर झाला की काय? बरं झालं, जशी मला हसत होती तशी तिलाही शिक्षा मिळाली. आणि आता इकडे 12 वाजून गेले तसं ऋषी परीचा फोन सुरू झाला. आणि ऋषी म्हणाला, परी, हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि परी म्हणाली, ऋषी, आय लव्ह यू. आणि ऋषी, 3च दिवसांनी आपलं लग्न आहे, तुझी तयारी कशी आहे सुरू? आणि ऋषी म्हणाला, तयारी काय करायची परी, मी तयार आहे ना, मग बस. आणि तुला सांगू, मी खूप हॅप्पी आहे. आणि परी म्हणाली, ऋषी, तू म्हणाला होता की आपलं लग्न सगळ्यांच्या मर्जीने होईल आणि तू खरं करून दाखवलं. आणि खूप हॅप्पी आहे मी, कारण माझे डॅड किती उत्साहानं लग्नाची तयारी करत आहेत. ऑफिसमधून सुट्टी घेऊन खूप धूमधाम करणार आहेत ते लग्नामध्ये, म्हणून त्यांची तयारी सुरू आहे. आणि ऋषी म्हणाला, परी, मला हेच हवं होतं. तुझे डॅड आणि तू दोघेही खुश व्हायला होते मला. आणि शेवटी काय तर शेवट गोड तर सगळं चांगलं. आणि मी उद्या येतोय तुझ्या समोर येऊन तुला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट द्यायला.
आणि परीनं त्याला फोनवरच किस दिला आणि त्यानंही तिला किस दिला आणि दोघेही झोपले. मग आता दुसरा दिवस उजाडला. ज्यांनी ज्यांनी सिटीचं स्टेटस बघितलं त्यांनी तिची चौकशी करायला सुरुवात केली. अगदी आरव पिहूनं सुद्धा तिची चौकशी केली. पण अर्जुन आर्यनने तिचं स्टेटस बघितलं नव्हतं. आणि निकीला तर वाटलं की तो ते बघून मीटिंगला येणारच नाही. तिच्याकडे जाईल की काय. पण आर्यन ऑफिसला आला आणि निकीला वाटलं आता या दोघांमध्ये चांगलंच टशन रंगलं आहे. आणि स्वीटीसुद्धा बघायची की त्यानं तिचं स्टेटस बघितलं आहे की नाही. आणि तिला कळत होतं की त्यानं अजून बघितलं नाही. आरूनं सुद्धा तिला फोन केला, तिची चौकशी केली आणि दादा तुझी काळजी घेतोय ना असं विचारलं. आरूला अजून काहीच माहीत नव्हतं त्यांच्या भांडणाविषयी. आणि स्वीटी म्हणाली हो, आर्यन माझी काळजी घेतो. मग दिवसभर आर्यन मीटिंगमध्येच होता. स्वीटी सतत फोनकडे बघायची. त्याचा काही मेसेज नव्हता, फोन नव्हता आणि तिला खूप वाईट वाटत होतं. तिने रागारागात काही खाल्लंच नाही, मेडिसिनसुद्धा घेतल्या नाहीत. रिया म्हणाली स्वीटी तू खाऊन घे, तुला मेडिसिन घ्यायची आहेत, त्याशिवाय कशी बरी होशील. आणि स्वीटी चिडून म्हणाली मम्मी मला बरं व्हायचं नाहीच, कोणासाठी ठीक होऊ, त्यापेक्षा मी अशीच बरी आहे. असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिनं तिचं स्टेटस डिलीटच करून टाकलं. आणि इतक्यात इकडे आर्यननं थोडा फ्री होता म्हणून लगेच त्याचा फोन घेतला. आणि आज कोणासोबत खुश आहे हे मिसेस अकडू कुठे फिरायला गेली बघतोच, नक्कीच मला जळवण्यासाठी स्टेटस टाकलं असेल असं म्हणून तिचं स्टेटस त्यानं चेक केलं तर काहीच नव्हतं. मग फोनमधलेच तिचे फोटो त्यानं एकदा चेक केले आणि म्हणाला तोंड वाकडं करतच हॅप्पी व्हॅलेंटाईन डे. आणि रागात तिच्या फोटोकडे बघितलं. इतक्यात वॉशरूमवरून येणाऱ्या निकीनं ते सगळे प्रकार बघितले त्याचे. आणि तो तिला आज मिस करतो हे तिला माहीतच होतं. आणि नक्कीच त्याला माहीत नाही तिचा हात मोडलेला हेही तिला कळलं, नाहीतर तो सामना शक्यच नव्हतं. आणि ती म्हणाली आर्यन अरे तुला काही माहीतच नाही का. आर्यन म्हणाला काय गं. निकी म्हणाली अरे मी स्वीटीचं स्टेटस बघितलं, तिचा हात मोडला आहे का. आणि ना मी तिला बघायला जाणारच होते कारण तीही मला बघायला आली होती ना, मग मला गेलोच पाहिजे, तू येशील का. आणि आर्यनने हे ऐकलं आणि तो खूप शॉक झाला आणि म्हणाला व्हॉट, तिचा हात फ्रॅक्चर झाला, कधी, केव्हा, मला कसं माहीत नाही. एनिवे हे मी तुला काय विचारतोय, तुला कुठं काही माहीत असणार. असं म्हणून त्यानं सरळ रियाला फोन लावला आणि घाईघाईत विचारलं आतू स्वीटीचा हात फ्रॅक्चर झाला आहे का. आणि रिया म्हणाली हो आर्यन, तेच सांगण्यासाठी मी तुला कॉल केला होता काल, पण तू आहेस की तिचं नावही न ऐकलं आणि फोन ठेवून दिला. तुम्हा मुलांचं काय सुरू आहे ना मला काहीच कळत नाही आर्यन. दीदी आणि दादा येईपर्यंत तरी नीट राहा ना तुम्ही, नंतर मी ना स्वीटीला तिकडं पाठवणारच नाही. तू तिची एका शब्दानं चौकशी करू नये, याला काय अर्थ आहे आर्यन. आता आर्यन थोडा ओशाळला कारण आज पहिल्यांदा रिया त्याला अशी बोलत होती. आणि तो म्हणाला आत्तू आता ती कशी आहे. रिया म्हणाली काही खातच नाही आणि पितच नाही आणि मेडिसिनसुद्धा घेत नाही, कोणासाठी बरी होऊ, मला बरं व्हायचंच नाही असं म्हणत आहे. आणि आर्यन म्हणाला उफ जिद्दी लडकी, कशी खात नाही तेच बघतो, ती खाईल, आत्तू तू जा तिच्याकडे, तिला जेवण घेऊन. असं म्हणून फोन ठेवला. आणि निक्की लगेच म्हणाली आर्यन तू तिकडे जाशील का, पण तुला मीटिंग सोडून जाता येणार नाही आर्यन. आणि आर्यन म्हणाला मी जाणारच नाही, मी रात्री जाईन. आणि त्यानं आता तिला हॅप्पी व्हॅलेंटाईन डे डिअर फक्त इतकाच मेसेज केला. आणि फोनकडे टक लावून बसलेल्या स्वीटीने ते बघितलं आणि तिला गगनात न मावणारा आनंद झाला आणि ती हसायला लागली. इतकं रुसण्याचा काहीतरी फायदा झाला असं तिला वाटलं. आणि मग रिया जेवण घेऊन आली आणि म्हणाली स्वीटी अगं आता तरी खा ना, तुला मेडिसिन घ्यायची आहेत. आणि मग स्वीटी लगेच पुढे सरकली आणि रियाच्या हातून खायला लागली. आणि रिया हसून मनातच म्हणाली बहुतेक हिला हिच्या पागल पियाजीनं मेडिसिन दिलेलं दिसतंय, वो भी प्यारवाली मेडिसिन. नुसते एका शब्दासाठी किती तरसवतात ना एकमेकांना आणि उगीचच एकमेकांची परीक्षा घ्यायची. मग आता संध्याकाळच्या 6:30 वाजले. मीटिंग संपत आली होती, शेवटची सुद्धा. आणि निकी आर्यनला म्हणाली आर्यन मी ना स्वीटीची चौकशी केली आणि तिला हेही सांगितलं की तिच्यासाठी मी सिलेक्ट केलेलं आहे ज्वेलरी सेट, माझं काही चुकलं नाही ना. असं निकी मुद्दाम त्याला म्हणाली आणि स्वतःला सगळ्या बाजूंनी सेफ ठेवत होती. आणि आर्यन म्हणाला त्यात काय इतकं,
निकी म्हणाली, तुझं नाही रे, पण तिला राग आला तर? आणि पुन्हा तुझ्यासोबत भांडली तर? आणि आर्यन म्हणाला, मग मी तो ज्वेलरी सेट तिला देणारच नाही. आणि निकी खुश झाली, स्वीटीला सेट मिळणार नाही म्हणून. पण तिला हे कुठं माहीत होतं त्यानं आणखी 5 सेट घेतले होते. त्यातला जो आवडेल ती तो घेईल. मग ठरल्याप्रमाणे ऋषी परीकडे आला. तेव्हा तिला वॉशरूमला जायचं होतं. ती अस्मिताला हाक मारत होती. इतक्यात तो आला आणि त्यानं तिला उचलून घेतली आणि वॉशरूममध्ये घेऊन गेला आणि बाहेर आला. मग तिचं झालं. तिनं त्याला हाक मारली. मग तो तिला पुन्हा बाहेर घेऊन उचलून आला आणि परी थोडी नाराज होत म्हणाली, ऋषी, हे असं कुठपर्यंत चालायचं आणि मी इतरांवर बोज कुठपर्यंत बनायचं? आणि ऋषी म्हणाला, परी, मला विश्वास आहे तू लवकरच ठीक होशील. अँड डोंट वरी, तुझी ही अवस्था जास्त दिवस नाही राहणार. असं म्हणून त्यानं तिच्या हातामध्ये अंगठी घातली आणि तिला गुलाबांचा बुके देऊन व्हॅलेंटाईन विश केलं. आणि दोघेही हळूहळू स्वतःचं तोंड एकमेकांकडे घेऊन येत होते. आणि ती स्पेशल मोमेंट आजच्या दिवसाची त्यांना सेलिब्रेट करायची होती. आणि त्याचवेळी अस्मितासुद्धा तिथं आली आणि म्हणाली, अरे ऋषी, तू केव्हा आलास? आणि दरवाजा तरी लावून घ्या. तसे दोघेही लाजले आणि अस्मिता त्यांना रिलॅक्स करत म्हणाली, इतकं लाजायची गरज नाही. आता तुम्ही नवरा बायको आहात. आणि निघून गेली ती दरवाजा लावून. आणि मग काय, ऋषीसुद्धा उठला आणि त्यानं दरवाजाला लॉक केला आतून आणि परीकडे बघितलं. तशी परी लाजून चूर झाली आणि तो काय करेल डोअर लॉक करून, म्हणून तिचे गाल आत्ताच लाजून ब्लश करत होते. आणि ऋषीनं आता त्या गुलाबाच्या पाकळ्या काढल्या आणि तिचा हात समोर घेऊन त्या हाताच्या बोटापासून ते तिच्या खांद्यापर्यंत त्या गुलाबाच्या पाकळ्या हातावर सजवायला सुरुवात केली. आणि मग त्या बोटापासून किस करत करत त्याच्या ओठांनी ती गुलाबाची पाकळी बाजूला फेकायचा आणि हातावर तिथं किस करायचा. आणि परी शहारून जायची. त्याच्या प्रेम करण्याचा हटके अंदाज बघून परीला सुद्धा खूप लाजायला होत होतं आणि ती खूप शहारून जात होती. आणि असं करत करत तो तिच्या पूर्ण हातावर किस करत करत तिच्या तोंडाकडे आला आणि परी त्याच्याकडे सेडिक्टिव्ह नजरेनं बघत म्हणाली, ऋषी, आपला हनीमून खरा लग्नानंतर होईल. आणि ऋषीनं आता थोडंसं बाजूला बघितलं आणि हसला. त्याच्या ओठांवरून जीभ फिरवली आणि म्हणाला, ओके बेबी, आता इतका वेळ धीर धरला आहे तर आणखीन 3 दिवसाचा वेट मी करू शकतो, पण यासाठी नाही वेट करू शकत. असं म्हणून तिला पाठीमागं बेडला टेकवली आणि तिच्या तोंडामध्ये तोंड घालून डीप किस करायला लागला. आणि परीनं सुद्धा त्याला मिठी मारत त्याच्या छातीला छाती भिडवली आणि खाली झोपली. आणि दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले आणि त्यांच्या हॉट किसने त्या रूममधलं अख्खं वातावरण हॉट करून टाकलं. आणि आता ऋषीचा एक हात तिच्या मांडीकडे गेला. तसं खूप लाजून आणि अस्वस्थ वाटून परीचा मांडीमध्ये सळसळ झाली. तिने पाय तोडा वर घेतला आणि ऋषीचा हात पकडला. आणि आत्ताच तिकडे जायचं नाही असं त्याला सुचवलं. पण आता तो तिचा नवरा होता आणि तो आता तिचा ऐकतोय की नाही हे त्यालाच माहीत नव्हतं. आणि तो तिच्या डोळ्यात बघून म्हणाला, परी, आजच या या स्पेशल मोमेंटला मला तुला कायमची माझी बनवायची आहे. प्लीज मला परमिशन दे. आणि परीनं आता त्याच्या डोळ्यात बघितलं आणि आता त्याच्या डोळ्यात तिला बघावत दिसत होती. खूप थांबला होता तो तिच्यासाठी, खूप पेशन्स ठेवले होते. दोघे एकत्र असून, चान्स असूनसुद्धा त्यानं त्याची मर्यादा ओलांडली नव्हती. आणि आता तो त्याची मर्यादा ओलांडू इच्छित होता आणि तो त्याचा हक्क होता. आणि परीनं त्याला नजर झुकवून होकार दिला आणि ऋषीचा हात तिच्या छातीकडे गेला.